Krishna Hare Krishna दिवस gitu Amar Chadasa Kahi
बहुना लोके भवना लोके भवना लोके हमारी जगता काफी भवना लोके भवना लोके भवना टाळ बंद करा. टाळी हनुमंतराय प्रसन्न झाले पाहिजे. संख्या तुमची मोठी केला बा. हा मिळत तरी ठेवत पडा. हा खडखड 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 वाजलं पाहिजे. वा टाळ पकवान गाडी टाळ पकवान हे एकटंच भारी पडते सगळ्याला. टाळ टाळी पकवान टाळ टाळी पकवान टाळ टाळी पकवान
हेलो आमारीच्या दासा काही
हमारीच्या दासा का नाही त्रिलोके नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट उगवे कोडे संकट जैसा केला तैसा हो धावे सोय धरणे धावे सोय धरणी. माझा आवाज तुम्हाला कळतोय का? मी बोललेलं समजतंय का? स्पष्ट कळतंय का? कळतंय ना? आई खाली कळतंय ना? वा गोड. श्रीकराले दादा तुमच्या चरणावर नतमस्तक. तुमच्या कलेला सलाम. 3 चरण म्हटलं, 1 चरण बाकी ठेवले. नोभा हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविला मेळ किंवा केला मेळ. कीर्तन हे खेळी मिळी गदारोळी आनंद घ्यायचा असतो आणि याच ठिकाणी आनंद मिळतो. आता आनंदाचं ठिकाण कुठं राहिले? आता एवढंच आहे. हे कोणी कुठं जाय मोकळं नाही, कोणी कोणाला बोलाय मोकळं नाही, कोणी घरात सुद्धा कोणी कोणाला बोलायला. याच ठिकाणी फक्त आनंद घेता येतोय. आणि तो आनंद आपण किती घेतो? फक्त 1 तास 1.5 तास 8 दिवस. हे परमानंद वाटतो. 1 वर्ष मेट्रिकल होत नाही परत.
तीनशे म्हटले, बाकी चरण ठेवले. मी पुढे म्हणतो, तुम्ही पाठीमागे म्हणता का माय? म्हणता सगळे? वा. अभंग कळाला, चरण कळाला तर कीर्तन कळालं, नाही तर कळणार. ज्या गावाला जायचंय ते गावाचं नाव माहिती पाहिजे का नाही? तिकीट द्या, तिकीट द्या, गावाला जायचंय. कुठलं तिकीट फाडायचं? हा, मग तुम्हाला चरण कळालं, अभंग कळालं तर कीर्तन कळालं. वा. आता फक्त टाळ करायला पेपर फोडू नका, हा, नाही तर भ्रष्टाचार होईल सगळा. आता तुमच्या तर माझ्यात होणार आहे. तुका म्हणे असो सुख गोड, तुका म्हणे असो सुखे गाव मुखे विठोबा, गाव मुखे विठोबा. बघा, तुकोबाचं नाव, विठोबाचं नाव घेतलं काय होतं? तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. सुख लागतं. पुढं काय होतं? निष्ठेने घेतलं तर देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकट. तो भक्तांचा पाठीराखा आहे, त्याची संकट टाळतो तो. हा, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संदच्या त्यांच्या प्रबोधाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ऐके वचन कमलावती माझे रंकाची विनंती कर जोर तो कथे काळी आपणा सवे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी प्रसुप्तात घेतला भंग
विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत माझ्या ज्ञानोबरायाचे लाडके संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा चार कडव्याचा अभंग सेवे करताना मला विठाला विठाला आज काय निमित्त किंवा निमित्त कीर्तन आहे काही कीर्तन नेत्याची पण आपलं हे नित्याचं कीर्तन आहे वर्ष किती वय वा गोड 9 वर्ष परमार्थ करणं सोपं आहे पण टिकवणं फार अवघड आहे ते कमिटीलाच माहिती आहे आता ते सांगण्यात काय उपयोग आहे कसा आटापिटा असतो कसं पार पाडायचं असतं हो पण खरोखर द्यावे तेवढे धन्यवाद त्या कमिटीला आहेत का बरं तर आपण 9 वर्ष झालं सुसंस्कृतीची पायाभरणी करताय करिअर 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 करिअरची खरी व्याख्या काय पैसा नाही तर सुसंस्कृतीची पायाभरणी करत आहात आणि लोकांना आध्यात्मिकरण समजून सांगत आहात आज 9 वर्ष झालं मी तुमच्या चरणात मस्तक होत आहे हो आता गरज आहे संत पंत आणि ग्रंथ समजून सांगण्याची टिकवण्याची ही जबाबदारी आपल्यावर आली आहे आणि ती तुम्ही आपण अतिशय काटेकोरपणे करत आहात सांभाळत आहात म्हणून सर्वांनाच धन्यवाद देतोय आज अवघड झालं परमार्थ करायचं साधू कुणाला म्हणावं संत कुणाला म्हणावं महाराज कुणाला म्हणावं बुवा कुणाला म्हणावं माळकरी कुणाला म्हणावं सगळे घोडकरी झाले हो अवघड झालंय आज हो परमार्थ नाही संत टिकले पाहिजेत ग्रंथ टिकला पाहिजे पंत टिकला पाहिजे पंचनीचं काही नेणे भगवंत तिष्ठे भाव अरे अष्टादक संत एकत्र येऊन परमार्थ टिकवला पारतंत्र्याच्या काळात आणि आपण स्वातंत्र्याच्या काळात काडी वाढायला लागलो या माझं बोलणं थोडं जड जाईल पण तेवढं सत्य असेल हे परमार्थ कोणी टिकवला खरा जुन्या साधू संतांनी टिकवला एक काळे बाबा असतील कनेरीची संस्थांची एक पिशवी घ्यायची धोतर घ्यायचं फडक्यात भाकरी बांधायची गावोगाव प्रबोधन करायचं काही गाड्या होत्या का घोड्या होत्या का काय होतं तेव्हा साधत जाऊन परमार्थ टिकवला साधू संतांनी जुन्या आणि एवढं साध्य असून आपण त्याचं वाटोळं करतोय आता कुणाला धन्यवाद द्यावा त्या साधू संतांना धन्यवाद द्यावा आपल्याला एवढं करून ठेवलंय सगळं करून ठेवलंय फक्त आता वहिवटून खायचंय त्यात बी खडं मिसळायला लागले माहिती तुम्ही काय करता दळण करताना दळणात खडं मिसळता का दळणातलं खडं काढता काय करतं का माय दळणात ते खडं करता आता आजचे महाराज लोक दळणात खडं मिसळतात सासू सुना सिंबोड बासुदे पोरगे पळून गेली त्यांच्या बापांनी सांगितलं होतं ह्या जाग्यावर ही जागा एवढी नीच आहे का एवढा लाखभर रुपये खर्च त्यासाठी आहे का आणि त्यांनी फरक पडेल का हे पडेल का उपयोग काय आपल्याला कळायला पाहिजे ह्या लेकरांना वाटतं हसणं म्हणजे कीर्तन असतं आणि रडणं म्हणजेच कीर्तन असतं पुराण काय ह्यांना कळणार आहे जर ह्यांना उपदेश दिला चांगला यांनी ऐकला तर हे मग त्यांना हे चुकीचं आहे व्यवहारामध्ये फाटकी नोट चालते का खोटी नोट चालते का माय माझं बोलणं कळतंय का व्यवहारामध्ये फाटकी नोट चालते का खोटी नोट चालते दादा फाटकी चालते बरोबर आहे पण खोटी चालत नाही हो तसंच आहे परमार्थाचं भोळी भक्ती चालते ऐका गोड आहे परमार्थामध्ये भोळी भक्ती चालते पण खोटी भक्ती चालत नाही आणि काय फायदा होत नाही आपण शेतकरी ब्रँड औषध जर पिकाव मारलं तर फरक पडतो आणि डुप्लिकेट मारलं ते पैसा तिकडं पिकं तिकडं तोटाच मग कर्ज माफी द्या आम्हाला तर तुझी चूक याचं काय करायचं तो डुप्लिकेट फवारलं ना तसं परमार्थ आपला डुप्लिकेट नाही परमार्थ ब्रँड आहे हे 700 वर्षापूर्वीची नशा ज्ञानोबरायाची अजून उतरली नाही वाढतच चालली आहे 350 400 वर्षापूर्वीची तुकोबारायाची निशा वाढत चालली आहे 9 वर्षाची निशा 9 वर्षाची निशा वाढत चालली का कमी झाली वाढत चालली आम्ही रात्री घेतलेली सकाळी उतरते सकाळी घेतलेली संध्याकाळी उतरते विठाला विठाला म्हणून सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो फार गुणीजन गावकरी आहेत कारण हे करणं सोपं आहे पण टिकवणं फार अवघड आहे ह्यात स्वार्थ काय आहे तेव्हा ह्यात परार्थ आहे सगळा हा असं एक जर लेकरू घडलं ना तरी आपल्या सत्तेचं सार्थक झालं
सप्त्याचं सार्थक झालं. सप्ताच कशासाठी असतो हेच अजून माहित नाही. महाराजांना लय मोठी पाकिट द्यायसाठी सप्ताह नसतो. आज काय झालंय, जेवढा मोठं पाकिट तेवढा मोठा महाराज आणि तेवढा मोठा सप्ताह. ते चुकीचं का बरोबर आहे? ते चूक आहे? असं आहे का? अरे मुळात ज्ञानेश्वरी गाथा मिळतोच केवढ्याला? केवढ्याला मिळतो का माहित? 400 रुपयाला. 500 रुपये सुद्धा अजून किंमत नाही. असं समजू नका त्याला 400 रुपये किंमत आहे म्हणून त्याचं मोल होत नाही. त्याला किंमतच नाही. जगाचं मोल होईल पण गाथ्याचं आणि गीतेचं मोल होणार नाही. नाही होऊ शकत मोल. पण का? साधू संतांनी तुमच्या आमच्या हितासाठी तुम्हाला आम्हाला ह्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी वाजवी दरामध्ये फक्त त्याचा बायडिंगचा खर्च आहे त्या अक्षरांचा, ते तुमच्या आमच्या पत्र ठेवलेलं आहे आणि ते जोपासण्याचं आपण काम करायचं. पण फॅड झालं काय? त्यातला एक अभंग सोडवाय 60,000 आहे. म्हणजे ज्यांनी तयार केला त्याला काहीच नाही आणि मग ती एजंटच हाणतोय गबाळ सगळं. ज्याला ऐकायचं त्याला फुकट नाही. पट्टीवाले वर्गणीवाले दारात आले म्हणजे मोठा महाराज लावलाय, 500 भागत नाही, तुझे 1000 करावं लागल. म्हणजे ऐकणारा फुकट नाही. ज्यांनी तयार केलं त्याला रुपया नाही. मधलेच गबाळ हाणतात विठाला विठाला विठाला. पण गबाळ हाणारे बाबा ना आमचं कुठं तो मत आहे तवा. पण लय रडावलं लय हसावलं. आता ह्या लेकरांनी काय घ्यायचा बोध? असा एक तरी अभंग आहे का? एक तरी ओवी आहे का? ज्ञानोबाऱ्याने लय रडवलं, तुकोबाऱ्याने लय हसवलं आहे का? म्हणजे आपणच आपले संत ग्रंथ पंत पायमल्ली करत चाललोय. पण आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे. आपल्या संप्रदायाला जातन भेतन गोतन अजिबात काही नसते. एकच जात वैष्णव आपला. वारीमध्ये जातो तुम्हाला कोणी जात विचारतं का? एका रावतेत झोपता तुम्हाला कोणी विचारतं का? हा, एका पंक्तीला बसता तुम्हाला कोणी विचारतं का? आणि आयुष्य गेले कोण कुठल्या जातीचा आहे अजून माहित नाही कोणाला. विठाला विठाला विठाला. म्हणून मी सर्वांच्या चरणांना नमस्कार माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला महाराज म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. कोण हरीचे दास? आपण मोडतो का हरीच्या दासामध्ये? आपले आपण चिंतन करा. हे तुकोबारा म्हणले आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. आपुलात एक देव करून घ्यावा त्याने विना जीव सुख नाही. मग कोण असे हरीचे दास आहेत? त्यांना का म्हटलं हरीचे दास? एक एक प्रसंग पाहू. ज्याचा निष्ठावंत भाव आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. त्याचा निष्ठावंत भाव आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडे सर्वता आन तुझी. हा, यांना निष्ठावंत हरीचे दास म्हटले जात. तर आज मी मगाशी म्हणलं अवघड झालाय परमार्थ करणं, पण रुजवणं गरजेचं आहे. रुजवणं गरजेचं आहे. अरे 8 पिढ्या आम्ही हरीची सेवा केली. कोणी केली? तुकोबाऱ्या वंशजात केली. 8 पिढ्या आमाई विश्वंभर बाबापासून ते बोलोबा कनकाई पर्यंत. पण मागणी काहीच नाही. निरपेक्ष भावनेची सेवा, काहीच मागणी नाही. आपली मागणी काय? अवघड आहे आपल्या मागणीच. मग त्या हरीच्या दासानं काही मागितलं नाही, काहीच मागितलं नाही. पण झालं काय? ते स्वतः निष्ठेची वारी करायची, पण घरचं कुटुंब नेत नसत. विश्वंभर बाबा सुद्धा आमाईला घेऊन जात नव्हते वारीला. का? त्या घोटाळा करते. त्या घोटाळा कशा करतात? घोटाळाच करतात. तुला मन सांगते गावाला येडा देते, तुला मन सांगते आख्या गलीला येडा देते. मग त्यांना माहित होतं का? त्यांचा प्रपंच नेटका होता. ज्याचा प्रपंच नेटका
ज्याला प्रपंच नेटका करता आला त्याला प्रपंच परमार्थ सुद्धा नेटकाच करता येतो. ज्याला प्रपंच साधत नाही त्याला परमार्थ सुद्धा साधत नाही. सगळ्या साधू संतांनी प्रपंच करून परमार्थ साधलाय. फक्त 4 भावंड सोडली तर 4 भावंड सोडली तर बघा तुम्ही सावता महाराजांनी प्रपंच करून परमार्थ साधलाय. तुकोबारायांनी पुळामध्ये 8 पिढ्याला जागिरी किती होती माप नाही 65 लाख जागिरी होती त्यांची. किती दप्तरन किती वह्यान आराप होतं महाराज. आबाजीकडे पुरगिरी काय येडा होता काय एवढा श्रीमंत माणूस. हा 36 एकर ऊस होता त्याकडं. मग ती काय भिकाऱ्याला पुरगी देईन काय? हा इतकी श्रीमंती तुकोबारायाची होती. नाथबाबाची काय कमी होती काय? सगळ्या साधू संतांनी प्रपंच नेटका केला आणि परमार्थ बी नेटका केला. हे कुठंच फटका करून दिला नाही. पण ते स्वस्वरूपाला गेले तुमच्या आमच्या पदवर तो पोचवलाय. ज्ञानोबरायाची परंपरा काय माहितीये का? ज्ञानोबरायाची परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवसार जोजविले. ज्ञानोबरायाचा हा नाथ संप्रदाय. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ कोण? भगवान शंकर. पण कुठे प्रगटलं? हा कैलास पर्वतावर हिमालयामध्ये. ध्यानी बैसला शंकर जपे सोहम नाम सार गिरजा बोलवली यावळी काय जपताय तातडी देवा मजला हो सांगा ऐसे बोले शिवदुर्गा शिव म्हणे चले एकांती घेऊन गेले वनाप्रती जाऊन एकांत वैसविले सोहम स्वरूपा दाखविले चोरून मच्छिंद्र बैसला उदकी आस्था बौद्धाला किल्ली मच्छिंद्रा मिळाली परंपरा ती चालली. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. पारायण कशाच आहे? ज्ञानेश्वरी का तुकाराम करता? पण ज्ञान देवासार चोजविले हे तुमच्या आमच्याबद्दल हे ज्ञान आलंय. तुकोबारायचा चैतन्य संप्रदाय राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून बाबाजी फुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. नाथबाबाचा दत्त संप्रदाय दत्तात्रेय परंपरा यजुर अर्जुन दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला अक्षरा कलियुगी. हे त्यांच्यात भेद नाही अजिबात. बोलिले लेकुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध. काय आदर आहे हो. शेला महाराज म्हणतात धन्य महाराज अलंकापूर निवासी षष्टांग तयासी दंडवत कृपाल उद्धार माझा ज्ञानेश्वर. आस्था काय आपल्याकडे? आणि आपल्यात एखादा पोवा जर आला का 4-5व्या दिवशी त्या बैलाला कुणी बोलावलंय रे? ते कशाला आलंय? आणि ते परत इथं आल्या तो सुद्धा एक पोवा येतो. आणि त्या गाढवाला काय येतं? ही आपली प्रवृत्ती. कसा परमार्थ कळण आपल्याला? अरे व्यर्थ गेला व्यर्थ. म्हणून सावध व्हा. सावध सावध झालो सावधान झालो आलो हरीच्या जागरणा. सावध होण्यासाठी परमार्थ आहे. सावध होण्यासाठी सप्ताह आहे. प्रपंच करा नेटका त्यात पोलिसा हरिनामाचा चुटका करा. विठाला विठाला विठाला. मग ऐका असे हरीचे दास 8 पिढ्या भक्ती केली महाराज. 7 पिढ्या भक्ती केली. पण एक दिवस कणकाईचा आणि बोलवचा संवाद झाला. संवाद होत होत वादच झाला. ते म्हणजे काही जरी केलं तरी मला आज वारीला यायचे तुमच्यावर. काही केलं तरी वादच झाला. ठीक आहे म्हणे चल गेले महाराज घेऊन. पण ज्ञानोबरायाच्या विसापर्यंत गेले ना अशी प्रसन्न वाटलं कुणाला? कणकाईला. कधीच पंढरपूर बघितलं नव्हतं. हिऱ्या मोत्याचं पंढरपूर आहे महाराज. चिखला मातीचं नाही. ते कशाचं आहे? हिऱ्या मोत्याचं आहे. पण आपली दृष्टी नाही ना. आपली जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. माझ्या मायला हिऱ्या मोत्याचं पंढरपूर दिसलं. आणि तिथं काय दिसलं? झळझळीत सोन सरा झळझळीत सोन सरा कळस दिसतोय संवरा कळस दिसतोय संवरा
झुळझुळीत सोनसळा कळस दिसतोय सोजवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. हे प्रसन्न वाटलं कुणाला कणकायला. आणि बोलबाचे माग तुर 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 करत चंद्रभागे गेले, स्नान केलं आणि घाट चढून वर आल्या. नामदेव पायरीला दर्शन घेतलं आणि गरुड खंबाला मिठी मारली. माझा आवाज कळतोय का तुम्हाला? ज्यात झालाय का? थोडं माग सरून बोलू का? मग ह्याचा वाटला का? ह्याचा वाटला का? कळतंय का मी बोललेलो? बरं ते काय दादा कोण आहे त्याचं मेकॅनिकल? विमान आकाशात पडले हे 4च माणसं होती. कळलं कीर्तन संपल्यामुळे त्याचं काही कळतच नव्हतं. हा बघा अजून चौकशी करा. हॅलो राम 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 येतंय का तुम्हाला? हा बस दादा आता महाराज बस करा आता. हो हॅलो वा. अशा प्रसन्न झाल्या आणि बोलोबा पुढे चालतात. कणकाई मागे गरुड खांबापाशी गेले. कोण विषम बोलोबा खांबाला मिठी मारले की रावळात गेले. कणकाईने मिठी मारली ती पण रावळात जाणार. तेवढ्यात बोलोबानं नतमस्तक होलं. महाराज प्रत्येक वेळेस ज्या वेळेस बोलोबा जायचे त्यावेळेस देव खाली बघायचा. खाली का बघतं माणूस माय? दादा खाली का बघते तरी माणसं? कर्ज असल्यामुळे. वा ए कुणाचं कर्ज असलं का नाही माणूस खाली बघतं का? मागतोय कुणा ठेवते. हो व्यवहार सांगतो. काय व्यवहार सांगतो? कर्ज असल्या मानवर करून जगता येत नाही. हे नाही येत जगता. मग प्रत्येक वेळेस भगवान परमात्मा असे खाली बघायचे. बोलोबा गेले की पण त्या दिवशी असे खालीच बघणं ताटच राहिले. त्यावेळेस बोलोबा म्हणजे आज काहीतरी घोटाळा होतोय का? आज कर्जाची परतफेड दिसते या. हा दर्शन घेतलं बाहेर आले. कणकाई गेले नतमस्तक झालं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वंबर परी हराची न लगे तरी हे अनावर आवरी तावडी आवसान ते घडे पुरोही करीत नाही. देव म्हणतो आज अवसनात आलंय गड्या आपल्या. आज अवसनात आलंय. हा मग नतमस्तक झालं. देवाला कळत नाही का? देव म्हणले कणकाई काय मागायचं? मग काय मागू? भूत आलाय घरी. 65 लाखाची जहागिरी आहे. किती लाखाची जहागिरी आहे? 65 लाखाची जहागिरी आहे. अरे हिरे माणिक मोते सगळं हाय भरपूर पण पोटी पुत्र नाही ना. वाडी कुण्या करायची आता? खंडन पडणं वाडीत आमचं वय झालंय आता. वय झालंय आमचं. वारीमध्ये खंडन पडन ना. थोडं मला हे बाहेर काय नाही. अजून पाठीमाग वळून पाहिलं. हे काय करते चल काय नाही. मागणे आम्हा उचित वडीला फिरीत जाणत असे. काय मागितलं काय? हो मागितलं ना. अहो आपलं वय झालंय आता पोटी पुत्र नको का आपल्याला? हा उचित आणि अनुचित बघा बर का. हे साडी फाटली माय साडी फाटली या. पतीला मागणं उचित आहे का नाही? हा साडी आणा की मला. माझा ब्लाउज फाटलाय साडी फाटली. मागणं हे उचित आहे. अधिकार आहे तुमचा. पण ती साडी जर म्हणलं माझ्या तेवढी साडी धुवून आणा की हे अनुचित आहे का नाही? आहे का नाही माय? साडी मागणं हे उचित आहे. मी काय केलं? उचित मागणं केले. आपल्या पोटी पुत्र नाही. काय अवघड हे कणकाई ठीक आहे मागितलं तर माग. पण माग कसं माग? हेचे दान देगा देवा तुझा विसा रण भवा. मग कसं माग? पुत्र द्यावे ऐसा बोलला
ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. तुला द्यायचा असं तर तसा देऊ ना. तर वांज राहिलेलं बरं. आता मी तुम्हाला दादा प्रश्न विचारतो. ज्याला मुलं नाही तिथे दुःखी माणसं आहेत का नाही? ज्याला मुलं नाही तिथे दादा मी बोललेलो कळतंय का? ज्याला मुलं नाही तिथे दुःखी आहेत का नाही? हा. आणि ज्याला हाय तिथे त्याने दुःखी राहावं का सुखी राहावं? नाही. ज्याला नाही तिथे त्याने दुःखी राहिलं तर ठीक आहे, का बरं पोटी पुत्र नाही. पण आता खरे दुःखी कोण आहेत बरं? ज्याला 4-4 फंटर आहे तेच खरे दुःखी आहे. काही घड्याळ बिघडलं कधी सप्तेलाच नाही. आम्ही हाय त्यांना धंदाच नाही काय येतात करावा. 2-4 जण मग याड लावलंय आम्हाला. दुःख काय आम्हाला कळाना अजून. खरं खोटं काय चाललंय हे समजना. अरे हा कळून घेण्यासाठी तर परमार्थ आहे. धन आणि मान भगवंतानं त्या मंडपाच्या पड्याला ठेवलंय. काय ठेवलंय? मंडपाच्या पड्याला. त्याला हित स्पर्श नाही. मग हित स्पर्श कशाला आहे? फक्त समाधानाला आहे. आता इथं बसलेल्यापैकी दुःख कोणाकोणाला वाटतं त्याने हात वर करा बरं. तेवढं दुःख कोणाकोणाला वाटते हात वर कराय. एकाला सुद्धा वाटत नाही. हे सुखाच्या लहरी आहेत, सुखाचे डोंगर आहेत. आणि घरच्याला विचारा बरं. घरच्यांना विचारा. धारच राहिली उद्या काय नियोजन आहे. बायाच मिळाला त्या आणि घडीच मिळाल्या आणि पगारालाच पैसा नाही. घरच्यांना विचारा की तिथं सुख आहे का? अजिबात सुख नाही. याच ठिकाणी सुख आहे फक्त. ह्या सुखाचं मोजमाप करता येत नाही. म्हणून हा आनंद घ्यायचा आहे महाराज. म्हणून हा आनंद घ्यायचा आहे. अरे 1 पुत्र दिला नाही 3 पुत्र दिले. म्हणजे तुकोबरायचा विष्णूचा अवतार आहे. कान्होबाचा ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि सावजीचा भगवान शंकराचा अवतार आहे. 3 पुत्र दिले. पण झालं काही? सावजीची पत्नी वारली. पत्नी वारली सावजीची. ती विरक्तच झाले. कुठून? मशानातून. भगवान शंकर कुठे राहतात? आणि सावजीचा अवतार कोणाचा होता? भगवान शंकरचा. परत माघारीच आले नाहीत घरी. नाही अवतारले. ब्रह्मदेवाचा अवतार कोणाचा? कान्होबाचा. नगदी नाणं सगळं घेतलं वाटून. रोख पैसा कोणी? कान्होबाने. आणि उदारीच्या वह्या तुकोबारायाकडं. 13व्या वर्षी लग्न झालं. 17व्या वर्षापासून हा घोटाळा झाला सगळा. हा घोटाळा झाला 16व्या शतकात. काय करायचं? पुन्हा 3 वर्ष दुष्काळ पडला. 21व्या वर्षी विना हातात आला. मग करिअर झालं पंढरीच्या. कधी गोरडेश्वर, कधी भामचंद्र, कधी भंडारा. हे तुकोबारायाला कळलं का? आणि हे सगळं नाशवत आहे. शाश्वत काय एवढंच आहे आता. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. महाराजांना कळालं ह्या जीवनात काही नाही म्हणून. मग आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुले आपण करा सोडवण. अनेक अभंग आहेत महाराजांचे बघा तुम्ही. आणि हे असं करत करत एक जण म्हणला तुकोबाराय असं येड्यावानी का करताय तुम्ही? असं करू ना येड्यावानी. लेकरा बाळाकडे ध्यान ठेवावा. एवढी तुमची जहागिरी राव इतकी बेकारी झाली. आता लेकरा बाळांच्या कुणी बघायचं उदरनिर्वाहाचं. म्हणले काय करू? मग कामधंदा करा, व्यवहार कराव. करतो व्यवहार. काय करू व्यवहार? म्हणले कुठेतरी काम करायचं. काय करू काम? म्हणला चला त्या पाटला जाते तुम्हाला काम लावतो. काय करायचंय? पक्षाचं राखण करायचं. घेतलं. व्यवहार झाला. ठरलं. तुकोबाराय तिथंच बसले. रात्र गेले. दुसऱ्या दिवशी जिजाईने भगीरथीला सांगितलं
बाळा का बाबा गेले नाहीत ग, आपल्या घरी आले नाहीत, कुठे झालेत बघ जरा. हे फक्त पत्नीच काळजी करते, इतर तर कोण काळजी करत नाही. दादा, पत्नीच काळजी करते. आपलं कोण आहे शेवटी? पत्नी का नाही? तुम्ही एखाद्या बाळाला हाक मारा, दादा इकडे अरे मला तांब भरून द्या. दादा येत नाही, दाद्याची आई येत नाही, कोणही येत नाही. ती म्हातारी गलास घेते आणि हळूहळू चलत ते निवा गलास हँड काढतो. आपली म्हातारीच आहे महाराज, पत्नीच आहे शेवटी, कोणी संग येत नाही. सुखादुखाला पत्नीच आहे शेवटी. हो, सगळे कशाला आहे ते, जोपर्यंत तुमचा वास आहे तेवढ्या सुगंध घेतात. हे दादा माझं दुमत काय नाही, पण आता यांनी कुठवर काम करायचे गड्या? नाही कुठवर काम करायचे दादा? तुम्ही अजून काम करता का नाही घरी गेल्यानंतर? पण किती दिवस काम करायचं गड्या? पण तुम्ही कोणासाठी काम केलं गड्या आतापत्र? कोणासाठी केलं? बाप करी जोडी लेकुराची उडी, आपली कुरवंडी वाढवणी, एकाएकी केला निराशीचा धनी. अरे हाडाची काळे केले, रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस केला का आपल्यासाठी. आता तरी ना रिटायरमेंटची जागा द्या की कुठेतरी. तरी बी ती म्हातारा घेते, खुरप घेते, शिर्डी घेते, मसरूळ जाते, बांधाच्या कडाला तुझ्या मड्यावर घालते का? आता तरी कुठेतरी द्या केला का त्याला सुटी? आणि मग ते आईनं म्हणायचं माझ्या दिदीला लई सुख आहे, दिदी 7 वर्ष झालं लगीन झालंय पण अजून बांधाच्या आत गेली नाही, राहणार जाऊनच देऊ नको. जाऊनच देऊ नको तिला. सकाळचं 9ला फोन चालू केला, 3 वाजेपर्यंत फोन. कुणाचा? सासूचा सुनाचा. का माय चालली की जा? वा माय चालली की जा. लय तिथे आमची सुखी या 3ऱ्या मजल्यावर राहती, राहू दे, 4थ्यावर घालते लावायचं. का तर तिच्या घरात इशी या, गाडीत इशी या, घरात इशी गाडीत इशी, आकीची अशी गेली कशाने? इशीनं. आता ती 3ऱ्या मजल्यावर राहती, तिला तांब्या भरायचा सुद्धा माहित नाही. तिची हाडं दुखावती का? दुखावती का ग माय? का दुखतात तिची हाडं? माझ्या माईनं काम केलं का नाही? केलं का नाही? हाडाची गाडा रक्ताचं पाणी केलं, माय केलं का नाही ग तो? एक पोरग पोटात, एक काकला डोक्यावर घागर, 4-4 5ल्या विहिरीत उतरायचं, गुराचं भागवायचं, ढोराचं भागवायचं, पोरांचं भागवायचं, पोरे शाळेत लावायची. किती काम केलं माय तू? तुझं काय दुखतंय का? दुखतंय का? नाही दुखत अजून काय? तुझं पार्ट का खराब झालं एवढं? सावध व्हा, ह्यासाठीच पार मारते, ह्यासाठी कथा कीर्तन आहे. ती कथा कीर्तन म्हणजे हसण्यासाठी नाही, रडण्यासाठी. आपण जाग्यावर आहे का? आपण रस्त्याने चाललोय का? आपण रस्त्याने चाललोय का? महाराज हेच आहे कथा कीर्तन. अरे मायला प्रेम द्या, वडिलाला प्रेम द्या का? तर त्यांनी 7-7 वर्ष आपल्यासाठी ते झगडलेत, लहानाचं मोठं केलंय. 7-7 वर्ष घास भरवले ती. या तुमची अपेक्षा आहे त्यांना, पण त्यांची स्वप्न तुम्ही भंग करू नका. आणि त्यांची भंग चालली स्वप्न. पदर खवा, काम करू नका रानात जाऊ, पण बांधाच्या करणी एक येडा जर मारला का ती सासू सासरं मारत्याल, पण गावात जाऊन म्हणतात खरंच माझी सोन आहे. हितनच उद्देश सांगतात, वहिनी दादाला आईला नीट बघा बर का. मग तुझ्या बापाला हिथं कोण बघायचंय? तू तिकडे उपदेश हाणती फोनवर, वहिनी दादाला नानाला नीट बघ की, आणि इथं कोण आम्हाला नात्याला बघायचं? ऐका ऐका, गोड आहे. प्रत्येक मुलाला आईला आणि बापाला प्रेमच द्यायचंय. असा मुलगाच नाही की आईला आणि बापाला तो बेकार म्हणणारा मुलगा जन्मालाच आला नाही अजून, पण तुमच्या चुकीच्या वागण्यामुळं त्याला काय करता येणार नाही. त्याला वाटतंय आईला सोडू का बायकोला सोडू. आता बायकोला सोडायचं तर अवघड आहे, परिस्थिती वाईट आहे. काय कारण नसताना अवघड होते. मग आईला आणि बापाला ते दुःख देते तुमच्या फक्त चुकीच्या निर्णयामुळे. तुमच्या डोक्यावर चरणावर नतमस्तक होतं, फक्त तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका. तुमच्या आईवडिलांना तुम्हाला काय प्रेम द्यायचंय ती द्या. अरे तुम्ही जर असं म्हणला ना तर तुमच्या सुद्धा आईवडिलाला तिकडे प्रेम मिळेल. हीच पारमार्थ आहे माई, दुसरा पारमार्थ नाही, अजिबात नाही दुसरा पारमार्थ. आपण एकच नाण्याची बाजू बघतो. रुपयाला किंमत कशामुळे आहे? दादा नाण्याला बाजू किती रे? काय काय बाजू? छाप काटा. जर छाप असला आणि काटा नसला तर
त्याला किंमत आहे का? आणि त्या काटा असला आणि छापच नसला, सिंहाची 3च तोंड नसली तर ते नाणं चलन का? आणि दोन्ही असलं तर मग कसं काय गाडं चलन? कुठं बी मोडल का नाही ते? तसं शिकाना माय माझी विठाला 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 विठाला. अरे प्रपंच करत असताना नाण्याच्या दोन्ही बाजू सांभाळावं लागतात. हे पतीचं पण सोय पण सांभाळायचं आणि आपलं पण सांभाळायचं. आपलं आपलं म्हणायचं, पतीचं गावाचं म्हणायचं. असं कसं चालेल? नाही चालणार तसं. आणि मग बघा तुम्ही आनंद. आणि ती आत्याला आईन थेन तसलं म्हणायचं नाही, आत्या म्हणायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं माय? आत्या आत्या काय म्हणायचं? आत्या. ते खरं नातं. आता ही आई पोरग बी म्हणते आई आणि सून बी म्हणते आई, मग ती कोण झाली दोघं? तुमच्या बापांनी नातं केलं का असं? कुठं चाललोय आपण? मग कशाला सप्ताह बसवायचाय? हा मग मी तर मला तिथं थडकच बांधलं ती जित्यापणीच. ती पाश्चिमात्य संस्कृती आहे. तिचा आपल्या भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती नाही. हे आपल्या जिल्ह्यासारखा जिल्हा नाही, आपल्या तालुक्यासारखा तालुका नाही, आपल्या गावासारखं गाव नाही, आपल्या वस्तीसारखी वस्ती नाही. इतकं उच्च दर्जाचं आहे. टाळ्या नाही तर तुम्हाला हात वाजवायला. एवढं तरी कळाव केला का? आपल्या वस्तीसारखी वस्ती नाही. आम्ही एकत्र येतो, विचार विनिमय करतो, आनंद घेतो. आता ते युट्यूब चॅनल चालू या, हे महाराष्ट्राला दिसणारे कार्यक्रम. कुठं दिसणार आहे? महाराष्ट्राला. कळू ना ख्याती आमच्या छोट्याच्या वस्तू काय, आमचे आचार विचार उच्चार काय ते. अरे ज्या वेळेस गल्ली बोळात सुधारणा झाली, देशाची सुधारणा झाली. हो म्हणून लय सोपं आहे. किती सोपं आहे? लय सोपं आहे. त्यावेळेस कंकाई माता विरक्त झाले. तुकोबरायला बोलले काहीतरी थोडं प्रपंचाचं बघा. ते लेकरू आलं घरी, मायला म्हणलं बाबा तिथे पाकर राखत्यात. माझ्या मायनं भाकरी बांधल्या, ठेसा बांधलाय आणि भाकरी घेऊन तुकोबरायच्या गेली शेतावर. धनी काय करताय हे? अगं मी व्यवहार करतोय तुमच्यासाठी. आता काय करतोय? व्यवहार करतोय. आणि दादा इकडे लक्ष द्या आता. हा तुम्हाला जगवण्यासाठी व्यवहार करतोय. मग सांडाळ चौकशी लोक असते. गावात सगळीच लोक नव्हती. त्या बी वेळेस मंबाजी होता आणि आज बी गावात मंबाजी बरेच आहेत. उत्पत्ती मंबाजीची कमी समजू नका. त्या बी वेळेस मंबाजी आहे, त्याची उत्पत्ती अजून आहे. मग म्हणले पाटील तुम्हाला काय माहिती का त्या बुवानी काय केले? काय केले? हा सारा घोडा लावला की पार त्या शेताला. मग पंच कमिटी हे गेले तिथं बघता तर काय नाही, सगळा राडा झाला. तुकोबरा हे काय केलं? मालक तुम्ही सांगितलं तेच केलंय मी, दुसरं काहीच केलं. काय काम मी सांगितलं होतं? तुम्ही मला पक्षाचं रक्षण करायचं सांगितलं होतं, मी पक्षाचं रक्षण केलंय. अरे तुकोबरा आठवण केलं हो शेताचं त्या पाटलाच्या. तुझं घर लिहून जावं लागेल आता. ठीक आहे, देव लिहून काय फरक पडतो? आतापर्यंत तो पांडुरंगाचा प्रसाद म्हणून होता. कदाचित देवाच्या मनात आला असेल, आता ते आपलं घर नसेल. आणि घरी गेले तुकोबाराय आणि जिजाईला सांगितलं आता हे आपलं घर नाही का? तर त्या पाटलाला राखणीच्या बदल्यात आपण घेतलं होतं, त्याला ते लिहून द्यायचंय. आग लागलं तुमच्या परमार्थाला. प्रपंचाच्या नावाने घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. काय केलं होतं तुकोबारांनी? काय चूक केली नव्हती. काय लेकरा बाळाचं बघता का नाही? बघता का नाही? तुम्हाला भीती कशी वाटत नाही? तुम्हाला भीती कशी वाटत नाही? अभंगाचं पहिलं चरण. Oh
आम्हा हरीच्या दास काही बह्या नाही त्रिलोके. नुसतं नेपत वळणार नाही, खराबागच मध्ये नाही, बारामती तालुक्यात नाही, पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात नाही, त्रिलोक्यात. पण कुणाला? हरीच्या दासाला. एवढी निष्ठा पाहिजे. पण आज सगळी निष्ठानिष्ठी झाली आहे. आज निष्ठानिष्ठी झाली आहे. निष्ठेला तिथं भगवंत लगेच आहे, लगेच आहे. येतो तो, आला तो. प्रत्येक साधू संताचं त्यांनी काम केलंय, पण निष्ठेच्या साधू संताचं केलं. हा मग कुणाच्या मागे आणि कुणाच्या पुढे थांबला? ऐका. अनंत अवतार घेशे भक्ता कारणे. घेतो तो अवतार कोणासाठी? भक्तांसाठी. महाराष्ट्र प्रांतामध्ये नामदेवराला मानतात, गुजरात प्रांतामध्ये नरसे मेहत्याला मानतात, ओडिसा प्रांतामध्ये असाच एक भक्त होऊन गेला. कोण? लाठ्या कोलाटी. निष्ठावंत. तिथं हरीचं मंदिर आहे अजून बी. त्या हरीच्या मंदिरासमोर तो जायचा, दर्शन घ्यायचा. त्याचं एक लहान लेकरू होतं, समोर जायचा. हरी, आता हे कसं मंदिर रस्त्यावर तुम्ही इकडे तिकडे जाताना मस्त करतो आपण, तसं त्याचा नेम होता. ते म्हणत हरी धंद्याला चाललोय आता, जेवढे पैसे येतील धंदा करून ते तुझ्या पायरीवर ठेवेल आणि उदरनिर्वाह लागतील तेवढेच मी घेऊन जाईल. एवढी निष्ठा असते महाराज परमार्थामध्ये. मग एक दिवस असा उजडला, त्या चौकात खेळ मांडला होता. आणि चौकात खेळ मांडल्यावर त्याचं लेकरू, कोणाचं? त्या लाख्या कोलाट्याचं तारव नाचत होतं आणि लाख्या कोलाटी खाली ढोल पेटत होता. चुकीची 4 मुलं आली, पाहिलं त्यांनी. ते राजाकडेच पळत गेले. राजा, अरे तुला राणी शोभण्यासारखी मुलगी आहे. बेबू राजा, अंधेरी नगरी, टकेश्वर खजान. टकेश्वर म्हणजे राजा बी तसलाच होता. लोखंडाला तेवढी किंमत आणि सोन्याला बी तेवढीच किंमत. हो, मेंटल राजा होता तो. राजा मला या घेऊन आली. पोरं दुपारी भर 12ला ते मुलगी उचलली. असाच थवा होता लोकांचा, थवा होता. पण त्याही काळात गरीबाचं कोणी नव्हतं आणि आजही गरीबाचं कोणीच नाही. नुसते थापा आहे त्या. काय आहे त्या? थापा आहे त्या. थापा. पुढारी जगतोय थापावर, व्यापारी जगतोय मापाव, गारुडी जगतोय सापाव. आणि आमच्या नेपत वळणाचा भाविक हनुमंताच्या जपाव. आमचा विश्वास, इतका विश्वास आहे आमचा. 1,500 तुम्ही मागितलं होतं का? मागितलं होतं का? तरी तुम्ही घेतलं. हा, त्या देणाराला लाज नाही, घेणाराला लाज नाही. असं कसं म्हणतं महाराज? तसंच म्हणताय महाराज. अरे घेतलं, दिलं 1 पट आणि कापलं 10 पट. आलं का लक्षात माझे? मी चल फार्मा भराय गर्दी त्या फार्म्यात. आता निघलं निकस. गाडी आहे का, माडी आहे का, दाडी आहे का, बॉडी आहे का. मी निंदास्तुती नाही करत, वस्तुस्थिती सांगतोय. हे तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय.
फसावलं तुम्हाला. बळी नाही पडायचं कुणाला. आपलं कुणी राहिलं नाही आता. आपण जर व्यवस्थित असलो तर आपण जगू शकतो. ही लेकरं जगत्या. पारतंत्र्याचा काळ यायला लागलाय. स्वतंत्र हरवून गेलो आपण. असं कसं म्हणता, हे लेकरावर लक्ष द्या माझ्याकडं, मराठी शाळा टिकवा. दादा शिक्षण किती झालं तुमचं? 4थी झालं. 4थी पत्र खर्च किती झाला दादा तुम्हाला शाळेला? 4थी पत्र तरी काय थोडाफार तरी 4थी पत्र किती खर्च झाला? जुनी 4थी की, पण खर्च किती झाला? 5-6 लाख. अहो कशाचा खर्च राव? 4थी पर्यंत शाळा रुपया खर्च नाही ना. लय ती सूर्याची पावती फाडायची होती. सत्यमेव जयते. किती पावती यायची दादा? त्याची किती पावती यायची? 5 पैसे 10 पैसे. तुम्ही म्हणताय मला कळा काय? कळा डोंबल कळा. मराठी शाळा जे शिकले मी रात्री प्रश्न विचारला होता. कुठं माझं कीर्तन कुठं होतं रात्री? त्याला होतं ते गोसाईवाडीला होतो. तिथं प्रश्न विचारला. एक ग्रॅज्युएशन झालं. म्हणला मला ग्रॅज्युएशन व्हायला 50,000 रुपये खर्च आलता. ग्रॅज्युएशन व्हायला. नोकरी बी त्यातच. आता शिंबूड पुसाय 50,000 ठेया. किती फे? शिंबूड पुसाय 50,000 जाग्यावर आहे का आपण? कीर्तन ऐकताय का तुम्ही? विचार करा. आणि त्यावेळेस 4थीत होता तुम्ही. पाडकोटवर पाठ होतं तुमचं 200 पत्रच. ते खरं बोलतंय. 200 पत्रच होतं. एखाद्याची मेमरी ज्याला असते तर 300 पत्र. 4थी पत्र पाड 200 पत्र पाठ. हे दादांनो, हे पोरांनो इकडे लक्ष द्या. तुम्ही कितवीला येता? 9वीला. वा गोड दादा. मराठी मीडियमला आहे का इंग्लिश मीडियमला आहे? सेमीला आहे. वा. आता तू जर 9वीला आहे ना, तू पाडा किती पाठ आहे तर दादा? 20 पर्यंत. मग 19चा पाडा म्हणतो का? म्हणतो का? ऐका ना, इतका मोठा घोटाळा आहे बघा. आणि इंग्लिश मेडला घालायचं आणि इंग्लिश मेडला घालायचं. डबा करायचा आणि गाडी यायची. कर डबा येऊ दे गाडी. अरे बेचा फाडा आहे ना. निंदास्तुती करत नाही मी, वस्तुस्थिती बोलतोय. हे जी काम करून खाते ती बी म्हणते माझं तिकडच घालायचंय. घाल बाई घाल. आता नोकऱ्या राहिल्या नाहीत. कुठं नोकऱ्या राहिल्यात तेव्हा? आणि शेतकऱ्या म्हणतो पोरगी द्यायचीच नाही आणि देऊच नको. काय होतंय ते 30-20 हजारात? काय होतंय 50,000? काय होतं ग माई? मी खरं वस्तुस्थिती सांगतोय का? अरे खऱ्याला किंमत राहिली नाही. खरं टिकवा. खरं टिकवा. ज्या माय बापानं हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला तुमच्यासाठी, त्यांना घरात कोणी किंमत द्यायना. त्यांना घरात कोणी किंमत द्यायना. अरे त्यांच्या मुळे तर हे बंगलं, ही गाड्या, ही माड्या त्यांच्यामुळे. त्यांनी जर हवस केली असती ना, आज तुला कुठेतरी शानच उचला ठेवला असता, गेला असता. आठवण ठेवायची. खऱ्याला जागा राहायचे. हो माझा विषय काय? खऱ्याला किंमत राहिली नाही. तो राजा बेबूद होता. आपण सावध व्हा. आपली पायमल्ली कोणतरी करतय. 8वी पासून तर पोरग नापासच करायचं नाही. आणि माय बाप म्हणतो माझं पोरग तर नापासच झालं नाही. कसं नापास होईल? नापासच करायचं नाही. नेम काय केला त्यांनी? नापास करायचं नाही. नापास कसं होईल मग? तुम्हाला चाटून पुसून हाणतात ती 10वी पर्यंतच. पण 10वीच्या पुढे गेल्या. आता दादा तुम्ही सुशिक्षित आहे खाली. ए दादा तुम्ही पण सुशिक्षित आहे. 10वीच्या पुढे गेल्या विषय कुठले कुठले असतात रे? 3च विषय असतात ताई. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ऐका त्या लेकराच. इंग्लिश मीडियम जरी गेला तरी विषय 3च. आणि मराठी मीडियमने गेला तरी विषय
मग का जिरवून घेताय विठाला 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 अरे आता पातूर देत चालतोय शिपायापासून ते सर्वोच्च न्यायालयापातूर मराठी मीडियमने चालतोय. आणि आता कुठं आणलं इंग्लिश शाळे? अधोगती आहे तुमची, प्रगती नाही. प्रगती कधी? तुम्ही ते मुलाचं शिक्षणच कधी घेत नाही. आपलं पोरग काय करतं हे बघतच नाही. प्रत्येक जण व्यस्त झालाय. ठीक आहे, मला तिकडे जायचं नाही, मग खरं शोधा. आणि ते राजा बेबक होता, दुपारी भर 12ला पोर उचलली गेले घेऊन. आता मला सांगा, आपली पोर लग्न होऊन जाताना कंठ दाटतो का नाही? कंठ दाटतो का नाही? घासतो आपण. 1000 लोकात लग्न लावलंय, थाटामाटात लावलंय, पण पोर निघताना कंठ दाटून येतो. बाप कधी रडतो माहितीये? कधी रडतो बाप? मुलगी जाताना. पण त्याला रडता येत नाही, ते घुसमूर हातच रडत असत. बापच रडायला बघायचं असत, त्याची उशी चापसायची. तो बाप असतो. मग त्या बापाच्या व्यथा काय असते? अरे दही मुकळून रडायला लागला, त्याला कोणी आधार आसरा दिला नाही. हरीच्या मंदिरासमोर गेला आणि म्हणला, हरी माझे पोर नेले रे. रडत रडत लाख्या कोलाठी घरी गेला. डोळ्यातलं पाणी आटून गेलं. दरवाजा लावडा, हातपाय थरथर कापत होते. पहिला दिवस उजळला, दुसरा उजळला, तिसरा दिवस उगवला. जगाच्या बापाला नाही करमलं. आई साहेबाकडे गेले, म्हणजे चल भक्त संकटात आहे, इकडे लक्ष द्या रे दादा, तुमच्यासाठी चाललंय. भक्त संकटात आहे. गेले त्या जगन्नाथपुरीच्या चौकात खेळ मांडला. कुणी मांडला माई? लक्षात आलं का तुमच्या? हो, डोक्यावर कीर्तन घालू नका. आता तुम्ही भोजन केलं नाही तर पंक्तीला, मग इथं सोडलं का आत घातलं? इथं सोडून पड भरण का? रगडल्या असं काय होईल? मग काय होईल? काय अंग भरण का पोट भरण? अंग भरण. मग पोट भरण्यासाठी काय करावं लागल? ते वाट्याच्या वाट्या बुंदी जिलबी भात आत घालावं लागल, पोट भरत. तसं कीर्तन आत गेलं पाहिजे. कीर्तनासाठी माळ लागत नाही ऐकायला. कीर्तनासाठी बुका कपाळी असला तरी नसला तरी चालतो. मग काय लागतं? तुका म्हणचित करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते. हृदय निर्मळ पाहिजे. तुमच्याकडे पाहुणा येतो का माई? पाहुणा आता आमच्याकडे पाहुणा नाही. काय महाराजाला का सांगतो येतो? मग पाहुणा आल्या तुम्ही काय करता? आधी ग माई पाणी देता, बरत्या द्या, पाणी दिलो. आमच्याकडे तसं करत नाही ते बाबा. पाहुणा आला की आमची बायको आधी गालीच्या झाडते, गालीच्या स्वच्छ करते आणि पाहुण्याला म्हणते बसा, नंतर पाणी देते. पाहुणा बसण्यासाठी गालीच्या स्वच्छ लागतो. कोण बसण्यासाठी? पाहुणा बसण्यासाठी गालीच्या स्वच्छ लागतो. भगवंत हृदयात साचवण्याची हृदय किती निर्मळ पाहिजे. मग हे हृदय कुणाचं निर्मळ होतं? साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची जरले इरधार, झाला सफल व्यापार. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. काय त्या सावतोबाचं हृदय होतं? हे भगवंत उगाच थांबतो का? हनुमंतरायचं हृदय कसलं होतं? ज्या वेळेस ऐका, राम प्रभू आले आणि सिंहासनावर आरूढ झाले. किती मन सोन्याचं होतं ते? 16 मन सोन्याचं होतं का नाही? राजगादी बसणार होता आणि सगळ्यांना राम प्रभूने दिलं, पण हनुमंतरायला काहीच दिलं नाही. का? तर काय द्यावं? काय द्यावे त्याशी
व्हावे उतराई काय द्यावं बाबा. नाही नाही, एखाद्याने काम लई इमानदारीने केलं असतं, द्यावं काय, काहीच दिलं नाही. का तर त्याची अक्षर तुलनाच होत नव्हती. कोणाच्या सेवेची? हनुमंतरायाच्या. हनुमंतरायाच्या सेवेची तुलना होत नव्हती. मग सीतामाईने केलं, नवरत्नाचा हार गळ्यात होता सीतामाईच्या. ते गळ्यातला हात घेतला आणि त्या मरकटाला बोलवलं, म्हणजे माकडाला, कोणाला? हनुमंतरायाला बोलवलं, इकडे ये. आणि त्याच्या गळ्यात हार घातला. कोणी? सीतामाईनं घातला. ऐका, उत्सव त्याचाच आहे, लक्षपूर्वक ऐका, कीर्तनात थांबा. दिला आणि त्यात ते मरकट माकड आहे, ते आता नवरत्नाचा हार आहे, ती मनीष लागलं फोडायला. सीतामाई परत महालातनं खाल्या, रे काय करते मरकटा? राम पाहतोय. काय म्हणतोय? राम पाहतोय. मरकट ती मरकट, ह्यात राम असतो का? ती म्हणजे मग राम कुठे? तडकीनं छातीच फाडली. कोणी? हनुमंतरायाने फाडली ना. राम प्रभू दावलात, हे राम प्रभू आत दावला हृदयात. इतकी निष्ठा लागते. तुमचे अलंकार काय आहेत? तुम्ही सौभाग्याचं लेता का नाही? सगळ्या जणी लेता ना. मग काय काय ले नाही ग माय तुमचं? पायामध्ये काय आहे? पायामध्ये बोला ना. पायामध्ये जोडवं, हातामध्ये बांगडी, कंपाळी टिळा आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र. आणि अजून काय ग बाई? हे मुडद्या ह्याच्या पडेल काय असतं दावा? पण 5 अलंकार आहेत. 5 सांगा ना मला तुम्ही. आता तुम्ही सांगितलं मी पाकिट नाही देणार, मी सांगितलं तर डबल घ्यावं लागणार. आता तुमचं तुम्हाला माहित पाहिजे का नाही गड्या? 5वा अलंकार कांचा आहे की माहित तुझा? आता ऐका, मी सांगतो. हे ऐका, पायात जोडवं, हातामध्ये बांगडी, गळ्यामध्ये मंगळसूत्र, कंपाळी आणि भांगात सिंदूर. हे कोण लिहायचं? सीतामाई लिहायची. काय लिहायची? तर पतीचं आयुष्य वाढतं. तुम्ही कपाळाचं सुद्धा पुसून टाकलंय आणि म्हणतात असं कसं झालं? मग कसं होईल? होईल कसं? हातात बांगडी बी नाही, सौभाग्याचं लेण्याला मातीत घातलं तुम्ही, म्हणता मग असं कसं होईल? मग हे हनुमंतरायाने बघितलं. ते म्हणले माय काय करते तो? ही तर का लिहिले तू? म्हणले पतीचं आयुष्य वाढतं, बाप्पाचं आयुष्य वाढतं, देवाचं पतीचं आयुष्य वाढतं. हे ती शेंदूर घेतला आणि आख्या अंगावर लेप दिला. आता माझ्या देवाचं किती आयुष्य वाढत. इतकी निष्ठा लागती. सांभाळा, एवढं तरी सांभाळा. काय पैसे लागतात का ह्याला? आता जितके कपडे कमी तितकं तुमचा शी झाला. भारतीय संस्कृतीला फार मोठी किंमत आहे. अरे पती हा परमेश्वर आहे. कोण आहे? परमेश्वर आहे पती हा. 5 तांदळात आणि एकाला का हारात तो त्याची कधीच जीत होत नाही. हे त्याची कधीच जीतच होत नाही का? झाली? कधीच नाही होत, कधीच. इतकी ताकद आहे तुमची. म्हणून पतीची निंदा आणि गुरुची निंदा कधीच ऐकून घ्यायची नाही. बांगड्याच मागं सारायची, खाटकीनं वाजवायची. मग पती नाश्ता असू द्या, वष्ट असू द्या, काळा असू द्या, लंगडा असू द्या, गोरा असू द्या, मुका असू द्या, बाहेर असू द्या, पती हा तुका म्हणे पती व्रता तिचे देवावरी तुका म्हणे पतिव्रता तिचे देवावरी सतय. शांडलेने सूर्य उगवून दिला का? पतिव्रता होती ती. म्हणून सांभाळा, जतन करा. मग लाख्या कुलाडीच्या डोळ्यातलं पाणी आटून गेलंय. त्या चौकात खेळ मांडलेला आहे. कुणी
रुक्मिणी मातेने भगवान परमागे चुकीचे ती 4 पोरं आले. म्हणजे राजाने पळ सोडली काय का राजा पळ कुठे म्हणलं हाय ना कारागृहात. चल जाव गेलं तर तिथं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोड भजन चाललंय तिथं त्या लेकराचं. अरे राजा चौकात कोण आहे मग आणि चौकात तिथं आली कोलाटीनं खेळाया जाऊ चला खेळ पहाया राजा. अरे मग तिथं कोण आहे गेले तर कारागृहात तिथं भजन चाललंय. 5-6 हेलपाटे मारले आणि कारागृहाचा दरवाजा उघडला आणि म्हणते ताई काय म्हणते ताई वापच काय ताकद आहे बघा नामस्मरणात. ते लेकराचा कारागृहात ते लेकरू बाहेर आलं. चौकात येताच ह्याने खेळच मोडून टाकला. ती दोंडा तिथं गोपन तिथं गेले निघून. ते लेकरू तिथं चौकात आलं म्हणतं बाबांचं वय झालंय पैसे तिथं फडकं तिथं बाबांना कळालं सुद्धा नाही. ते गोळा केलं हरीच्या मंदिरासमोर गेली म्हणले हरी बाबांचं वय झालंय त्यांना कळालं नाही पैसे तिथं फडकं तिथं मी घरी जाते आणि बाबांना विचारते उदरनिर्वाहाला किती पैसे लागतात तेवढे पैसे घरी ठेवते आणि बाकीचे पैसे तुझ्या पायरी आणून ठेवते. एवढं सरळ परमार्थात लागतं आता त्याकडे 100 मातीत गेलं जीवन सगळं. एवढी निष्ठा पाहिजे परमार्थात. अरे माळाची गरज नाही कपाळी भुक्याची गरज नाही. आंब्याचं झाड असतं आंब्याचं आता पाड लागलाय की नाही आंबा पत्र येतो का राघोबा दादा या मला चोच मारा वैरे नेतो का पत्र आंबा राघोबाला. मग तरी राघोबा दादा इथून चोच मग याचं कारण काय हे त्याचा सुगंध सुटलाय. तसं आपला देह आपली वाणी आपलं चित्त पवित्र झालं रे झालं देवाकडे जायची गरज नाही. देव होऊन आपल्याकडे येत असत. इतकी ताकद आहे. म्हणून तुकोबाराय म्हणलं तुझं आहे तुझ्यापाशी बरी तू जागा चुकलाशी. इथं घोटाळा होत्यात सगळं. मग ते लेकरू घरी गेलं दारावर थाप म्हणले बाबा. लाख्या कोलाट्याच हातपाय थरथर कापत होतं. डोळ्यातलं पाणी आटून गेलं होतं. दरवाजा उघडला त्यावेळेस लाख्या कोलाट म्हणतो बाळ तुला कोणी हात लावला नाही ना. तेव्हा त्या लेकरू म्हणतो बाबा तो होता ना भंगाचं दुसरं चरण. संकट संकट टाळतो. पण भक्ती कशी पाहिजे निष्ठेची. कसली पाहिजे निष्ठेची. ना तर ह्याला एक सांग त्याला एक सांग त्याला एक सांग नांगूर भरला तुझ्यावर. परमार्थ तशाने होत अजिबात नाही. तुम्हाला नाही नीट जगता आलं तर जगू नका पण दुसऱ्याला जगू द्या. विठाला विठाला तुकोबारायला त्रास दिला का नाही इकडे सगळ्यांनी. तुकोबारायची अधोगती झाली का प्रगती झाली. अंजनी त्रास दिला त्याची. मग तसंच आहे ना आता विठाला 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 विठाला
आपण जर पुढल्याला 1 पट प्रेम दिलं तर दुप्पट प्रेम वापस येतं. 2 रुपये बँकेत टाकलं तर त्याचे 4 रुपये मिळतात. हे साधं उदाहरण आहे. ती मला तुम्ही बँकेत काही टाकलं नाही, काहीच मिळत नाही. विठाला 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 आता आपण भजन करू. आता 11ला फक्त 5 मिनिटं टाइम राहिलाय. 2 चरण राहिलेत आपले अजून. विठोबा भजन राहिले. हो, तर भजन करू. सर्वांनी हात वरती करा, गोड भजन करा. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. महाराज जशी सृष्टी आहे तशी दृष्टी आहे, निष्ठा ठेवा. आता 2 अभंगाचं निरूपण, 2 चरणाचं निरूपण केलं तरी आपला दोन धावत्या ते 11:30 वाजतील. कीर्तन कितीला सोडायचं तुम्ही सांगा. आता तुमच्या बांधल्यात आहे मी. कितीला सोडायचं दादा? रोज 12ला सोडता का? मला कस काय तास दिला? हा, पुढं व्हायसाठी चालेल काय? मी काकडा करून जाणारा महाराज आहे. तुम्ही हालायचं नाही. पण हा, इथं महिला कितवा दिवस? 5वा दिवस आहे ना. काकड्याला किती येतात माहिती तुम्ही? 1
5 बाया, 2 3 4 5 6 जण येतात. बाकीच्या काही येत नाही, लांब आहे का राहायला तुम्ही. मग ते 1,500 कसा ओताडा आलता. इथं काय पटकी बसते काय याला. अरे इथं तर घर आहे हे. पहाटे 3:20 ते 4 वाजेपर्यंत इथं भगवंत वास करत असतो. तुम्हाला तुमचं पद माहिती आहे का काय आहे ते. काय पद आहे तुमचं आहे का माहिती. एखाद्या महाराजांनी सांगितलं असेल की सांगा की तुम्ही तेवढं मला. तुमचं पद काय आहे. काकड्यात तुम्हाला किंमत दिली. काय दिली. पंच प्राण आर्त घेऊनी देवस्त्रिया येते. देवस्त्रिया येते. भावे हो वाढते. भावे हो वाढते. राही रुक्माईचा पती. अनंत अवतार घेसे भक्त करणे. कनवाळू कृपाळू दिना लागे धरणे. कनवाळू कृपाळू दिना लागे धरणे. ऐका हे वर्षभर काम चेंज करायचं नाही. वर्षभर काम चेंज करायचं अजिबात नाही. जे तुमचं शेड्यूल आहे ना सकाळी 8ला उठायचं. 8लाच उठायचं. कितीला उठता का माहिती तुम्ही रोज. 8ला. वा. आता 8ला नाही उठायचं. आता 4ला उठायचं. कितीला उठायचं तुम्ही ऐकता का माझं. ऐकता का माय. 4ला उठा. आता काम चेंज करायचं. किती दिवस. 8 दिवस. आता 5 दिवस गेलं मागे राहिले 3च दिवस. आता 3 दिवसात काम चेंज करा. पहाटे 4ला उठा. सुनाला उठवा. सुनाला सांगा बाई तुझ्या वाटणीचं काम मी करते पण तू काकड्याला जा. अशा कोण कोण म्हणते मला सांगा बरं हात वर करून. हे मोड द्या काय सांगते आम्हाला. हा 11 वाजता कीर्तन ऐकायचं आणि पहाटे 4ला उठायचं. बाई तिथंच फळ या. तिथंच फळ आहे. 4 दिवस एवढंच आहे. नाम घेता वाट चाले. यज्ञ पाऊला पाऊले. घरापासून निघाला ना आंघोळ करायची. पंचात्री घ्यायची मस्त पैकी. त्यात हळदी कुंकू घ्यायचं. कशात. साखर घ्यायची ताटात. आणि एक पाऊल टाकत राहायचं. कुठवर. हनुमंतरायच्या मंदिरापर्यंत. किती पावलं मोजा तेवढं तुमचं यज्ञ होत. हा नाही तर परमार्थ खोटा ठरव. नरका जावं लागेल मला. ऐका एवढं सत्य हे. द्रौपदीच्या घरी किती आलते जेवायला. तुळशीचं पत्रच एक दिलं फक्त. पण तिचं किती नाम घेता वाट चाले यज्ञ पाव. तिचं अनंत यज्ञ झालं. तर महाराज तिनं हाक मारली तर त्या भगवंताला तिथे यावं लागलं. नाही तिथं आपण पायपिटी किती करतो. त्या 1,500साठी 4 हालपाडा घातलं. गर्दीच लय होती. इथं या रोग येतो का. येत जा ना. किती दिवस यायचंय. आता 3च दिवस राहिलं फक्त. या आणि अनुभव घ्या आणि नंतर मला फोन करा. महाराज तू काय सांगत होता लागा लय दुःख झालं आम्हाला. पण आपण नाही तिकडेच टाइम घालवतोय. कामात चेंज करा. 3 दिवसामध्ये हरिपाठाला या आनंद घ्या. हरिपाठाला या आनंद घ्या. कीर्तनाला लवकर या आनंद घ्या. पहाटे काकड्याला या आनंद घ्या. सकाळ ज्ञानेश्वरी वाचन आहे आनंद घ्या. दुपारी ज्ञानेश्वरी त्या गाथा भजन आहे आनंद घ्या. अरे ह्या आनंदाला पारावर नाही. पारावर नाही. तुमच्या कसलंच दुःख येणार नाही. जरी आलं तरी तो साराय मोकळा आहे. देव उभा मागे पुढे भोगवी कोढे संकट. रानातलं उत्पन्न कसं निघतं रे दाल मामा. रानातलं उत्पन्न नांगरटच करायची नाही. खाणायचं बी नाही. आणि जायचं ज्वारी हीच काटायची. परत काढायला जायचं. येईन का ज्वारी. येईन का ज्वारी. मग काय करावं लागतं. ते मशागत करावं लागते. हा मशागत करायची. खत टाकायचं. मस्तपैकी रान तापून द्यायचं. पाण्याची सोय करायची. पाईपलाईन करायची. लाईटीची सोय करायची. विहीर पाडायची. आणि असं वापशाव पेरलं ना पेरलं मग काय होतं.
अरे धरले 2 पोती 4 पोती होत्या. स्वप्नात आल्यावानी सप्त्याला यायचं माझं काय नाही. कसं तुझं होईल? इथं घोटाळा येतं ना. आपला विश्वास अजून नाही त्याच्यावर विश्वास आहे. नाही त्याच्यावर विश्वास आहे. म्हणून कथा कीर्तन रडण्यासाठी नसतात, कथा कीर्तन हसण्यासाठी नसतात. कथा कीर्तन हे कीर्तन बरं वाटण्यासाठी असतं का? बरं करण्यासाठी का? माय बरं वाटण्यासाठी. आता बोलतो काय मी? म्हणूनच गर्दी झाली या. म्हणूनच गर्दी झाली कीर्तनाला. काय बी लागलं गडी बाळायला. कीर्तन बरं वाटण्यासाठी मुळीच नसतं. कीर्तन बरं करण्यासाठी असतं. विठाला विठाला विठाला. अरे बाबांनो, खऱ्याला किंमत राहिली नाही. आपण सगळे शेतकरी या. शेतकरी आपण सगळे. ज्वारी, बाजरी, गहू, मका स्वस्त आहे का महाग आहे दादा? स्वस्त आहे. महाग आहे. वा. हा, बटाट, केळी, सफरचंद, द्राक्ष महाग आहे. वा, महाग तर महाग. आता तुम्ही माझ्या विरोधात गेलाय. जा. हा, ऐका. अरे मका, बाजरी, गहू, ज्वारी अजून 22 रुपयाच्या वर मका गेली नाही. गहू कसा किलो ग माय? 30 रुपये किलो गहू आहे. मका 20-22 रुपये किलो आहे. ऐका. पण त्याच्यावर प्रक्रिया केली. कशा? मकाच्या पापड्या केल्या. कशा किलो आहे त्या? 100 रुपये किलो. काय पापड्या? गहू 30 रुपये किलो आहे. गहू 30 रुपये किलो आहे. खारी कशी पावशेर आहे? कशापासून होती खारी? गव्हापासून होती. बटर गव्हापासून होते. हा, टोस्ट गव्हापासून होते. मग बटर कसं पावशेर आहे? खारी कशी पावशेर आहे? 50 रुपये 200 रुपये किलो खारी. आणि गहू कसा? खाऱ्याला किंमत आहे का? तुम्ही जर म्हणला थोडं कमी करा, ते म्हणतात परवडत नाही. त्याचा बाप गेलता का पाणी द्यायला? गव्हाला गेलता का? खुरपाय गेलता का? आला का आमचे दादा? रात्रच लाईट आहे. आता सापा किरडाचं इचाचं भ्याव वाटत नाही. पायात चप्पल नसते. रात किरकिर केलेली असते. एकटच राहणार धार पडत की 1 दिवस नाही 3.5 महिना. माझी माय किती वेळा खुरापते ग. ते चिपटेली लरबडा होतो त्या साडीचा. पाणी नसतं प्यायला. कुठं तरी दंडाचं पाणी घेते, घोट घेते. ते बिस्लरीचं पाणी हाणते म्हणतं परवडत नाही. तुझा बाप गेलता का तिथं कष्ट करायला? तुला कसं काही परवडत नाही? तुम्हालाच कसं काय परवडतंय? आपल्यात मेळ नाही म्हणून त्यांचा घोळ आहे. आपल्यात मेळ का व्हायचा? कीर्तनालाच कुणी येत नाही तर मेळ कसा होईल? आम्ही कीर्तनाचा घोळ कराय बसलूया. हे कुठं शिकाय येतं? घरी कोण शिकवतं का? हे कीर्तनात शिकाय मिळतं. हे कीर्तनात ऐकाय मिळतं. हे कीर्तनात लेकरं घडतात. मग परमार्थ काय? ऐका. आपला मेळ करा. आपण सावध आहे का बघा. नाही तर येणारा दिवस बेकार येतील. बेकार दिवस येतील. ते बिस्लरीचं पाणी हाणतंय. माझ्या मायला बिस्लरीचं पाणी नाही बघायला सुद्धा. दुधाचा धंदा सगळी करताय तुम्ही. राहताय का काय? शेणाच्या पाठ्याने मनकं गेलं. पण बायकोन अजून 2 मणी काही करायचं झालं नाही. लिंबोळ्यासारखी आलाय पुण्या. अरे कुठंतरी रुपया वाढतो आणि इकडं 50 रुपये पोत्याला वाढतात. इकडं परत 3 रुपये कमी होत्यात आणि पोत 70 रुपयाने वाढतं. कोणी संघटन केलं का हे? कोणी आत्मपरिशीलन केलं का हे? आपण निष्ठ कष्टाचं मालक झालो. आपल्या सारे वरचढ झाले म्हणून आपल्यात मेळ करा. घोळ करू नका. जर घोळ नसला ना तर हे लेकरांचं भवितव्य उज्ज्वल होईल. आजची मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. हे जोपासण्याचं काम सर्वांचं आहे. आज महाराष्ट्राला तरी कुठे मेळ राहिलाय? अजिबात राहिला नाही मेळ. तुम्ही काय करता? हॅलो, सकाळचा फोन लावता. नेपथुळाला तारीख घ्यायची महाराज. ती म्हणतो हो घेऊ की ठीक आहे. सकाळ 6ला फोन करता.
आणि ती म्हणते मग तुमचं माझं तुम्हाला काय माहिती का, तुझं काय माहिती, 2-3 बांबू विशिक मनसार पण लागून तुला दुसरं काय लागते दावा. हा अरे पाठत काकड्यात काय म्हणतो, धनधारा पुत्रजन बंधू स्वैरे पिशुन सर्व मित्ते हे जाणून शरण रे घा देवासी माये विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नि घोरे हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. म्हणा बरं संपत्ती, संपत्ती म्हणा की, मी म्हणतो पुढं संपत्ती, संपत्ती, संपत्ती म्हणा की, संपत्ती, 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 संपत्ती. तुम्ही कसे माग लागलाय, अरे जी संपत्ती, संपत्ती त्याच्या पाठीमाग तुम्ही लागलाय, आम्ही तुम्ही नाही लागला, महाराज लोक लागले. काय कळालं त्याला टोंबा, जी संपत्ती, संपत्ती तिच्या मागे पाठीमाग आपण लागलोय. मग सत्य काय, एवढं सत्य राम नाम सत्य हे कधी कळतो उचलताना, उपयोग काय परत, जैसा गेला तैसा होय. म्हणून सावध व्हा, प्रक्रिया करायची शिका, हे प्रक्रिया करायची शिका. प्रक्रिया केल्यानंतर जीवाचं कल्याण होतं, परमार्थात तसंच आहे, प्रपंचात तसंच आहे. अरे बाहेर गावच्यांनी येऊन इथं बंगलं बांधलं, आपली गडी मोकळे झाले इकून, लेच दर या रस्त्याच्या कडेला ती इकून. अरे ही संपत्ती टिकवा, पैसा राहत नाही, संपत्ती टिकवा, ही भूमी टिकवा. म्हणून अभंगाचं शेवटचं चरण,
म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. संकट काय माहितीये का? हे पोरांना तुम्हाला कुत्र कळतं का? कसलं देशी का ते इंग्लिश देशी नाही कळत? ते देशी कुत्र्याला दगड हाणलाय का तो? मग त्या दगड हाणल्या कुत्र काय करत? हाणलाच नाही दगड. मग तो दगडच हाणलाय. तो हाणलाय का? हाणल्या काय करतं कुत्र? हे वाळत. तो बी हाणला नाही. तुला बाळ बोलतोय ए तो हाणलाय कर? हे ह्याने तर हाणलाच नाही. तो हाणलाय कर? काय करतो कुत्र? पळून. तो बी हाणला नाही दगड. मग ऐका आता मी सांगतो. संकट संकट म्हणजे काय? ते दगड घेतो आपण कुत्र्याला मारतो. कुणाला मारतो? कुत्र्याला मारतो. कुत्र आपल्याकडे येत नाही. कुत्र दगडाकडे जात. ते दगड तोंडात धरत. कुत्र दगड सांगड होत. तर ती संकटाच्या मागे पळत. कोण? कुत्र. कारण त्यात हाणणाऱ्याकडे पळत नाही. आता तूच दगड घ्यायचा वाघाला हाणायचा. कोणाला हाणायचं? वाघ काय करतो ताई? दगडाच्या मागे पळतो का हाणणाऱ्याच्या मागे पळतो का दादा? हाणणाऱ्या म्हणजे दादानी उत्तर बरोबर दिलं ताई ना. त्या वाघ हाणणाऱ्याच्या मागे पळतो. ऐका तसं तुम्ही सप्ता करायला गेल्यावर संकट येतातच. नेमकी सप्त्याची तारख आली ना कार्य करते काय तर संकट येतं. ते संकट कोण? हनुमंतराय टाकतात. लय माझ्या नादाला लागलाय ना, लय त्याला सप्ता करायचा ना, त्याच्याच मागे गिरण काय त्याला लावायचं. हा गावाने मला ते पैसे खाताय आम्हाला माहिती आहे. खाताय ना का पैसे करून बघ की एकदा कसं काय होतंय ते. हे संकट टाकतं अगं गाव त्याच्या अंगावर धावतं. कोण संकट टाकतं? हे बाप्पा हनुमंतराय संकट टाकतात. लय तू माझ्या नादाला लागणार लाग. पण ऐका त्यांनी किती बी संकट टाकू द्या, जर घाबरला तर कुत्र, घाबरला तर कुत्र, आणि नाही घाबरला तर वाघ आहे वाघ. हा वाघ संकटाच्या माग पळत नाही. कुठनं दगड आलाय त्याच्या माग पळतो. मग तो वाघ आहे. तुका म्हणे सुसुखे गावो मुखे विठोबा. मग देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. ज्ञानेश्वर माऊली.